आज मी एका अशा जागी आहे ज्यांचं स्वतःचं प्रायव्हेट बीच आहे आणि ह्यांची पूर्ण प्रॉपर्टी कोकोनट ट्रीजनी भरलेली आहे आणि इथे ऑथेंटिक कोकण वाईब्स येतात. दापोलीवरनं आम्ही बाय रोड अँड फेरी जयगडला पोहोचलो. आम्हाला आयडियाच नव्हती ही जागा केवढी मस्त असेल. वेलकम ड्रिंक सर्व केल्यानंतर ह्यांनी आम्हाला ह्यांचे 2 ऑप्शन्स बंगलोज आणि हट्स दाखवले. इथल्या रूम्स खूप जास्त स्पेशियस होत्या, ज्याच्यात 3-4 लोक आरामात झोपू शकतात आणि दर एका रूमला एक मोठी बाल्कनी पण होती. तसंच मोठ्या ग्रुपसाठी एक हॉल पण आहे, ज्याच्यात 7-8 लोक आरामात झोपू शकतात. प्रॉपर्टीच्या बॅक साईडला पूर्ण कोकोनट ट्रीज आहेत आणि इकडचा बेस्ट पार्ट म्हणजे ह्यांचं प्रायव्हेट बीच 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. सनसेट एन्जॉय केल्यानंतर आम्ही मस्त डिनर केला, ज्यात नॉनव्हेज व्हेज ऑप्शन सगळं अवेलेबल होतं. उठल्या उठल्या अगदी आमच्या अंगणातच 2 मोरांचे दर्शन पण झाले. उठून आणि आवरून आम्ही थोडी अजून प्रॉपर्टी एक्सप्लोर केली आणि मग घरगुती घावण्यांवर आम्ही पूर्णपणे ताव मारला. पोट भरल्यावरच आम्ही भ्रमंतीसाठी बाहेर पडलो. इथून अगदी 20-25 किलोमीटरच्या अंतरावर जय विनायक टेम्पल, गणपतीपुळे मंदिर, आरेवारे झिप लाईन आणि आरेवारे बीच आहे, जिथे पण तुम्ही सनसेट एन्जॉय करू शकता. पुढच्या दिवशी आम्ही दर्शन करून आणि एक मस्त ब्रेकफास्ट करून परतीला निघालो. ही जागा सोडून जायची अजिबात इच्छा नव्हती. अगदी मनात होतं की अजून एक दिवस राहावं. गणपतीपुळेच्या एवढ्या जवळ असा मेमोरेबल स्टे एक्सपिरियन्स करण्यासाठी नक्की व्हिजिट करा सी डेक सँडी रिट्रीट्स इन जयगडला.